are watching Delhi News. अदानींनी पात्र केलंय का नाही केलंय? कारण त्यांना वाटतंय की तुम्ही तिथे आत्ता राहायला आले, बरोबर आहे. आणि जर अपात्र केलं, तुम्हाला पात्र नाही केलं, अपात्र केलं, तर अदानी पाठवणार कुठे तुम्हाला? डम्पिंग ग्राउंड. देवना डम्पिंग ग्राउंड ऐकलंय? तिथे पहिलं घरं बनवणार आहेत. जिथे आपला सगळा मुंबईचा कचरा जातो तिथे तुम्हाला घरं बनवून देणार आहेत. तुम्ही त्या कचऱ्यावर राहायला जाणार आहात? जायला तयार आहात? कारण हे आम्ही पहिल्यापासून बोलत आहे. ठीक आहे, तुम्ही विश्वास ठेवलात अदानीवर, जसं आपण विकासाकडे ठेवतो, आणि सर्वे होऊ दिलात, बरोबर आहे. सर्वे झाल्यानंतर जवळपास 80% लोक म्हणजे तुम्हीच सगळे, तुम्हाला त्यांनी अपात्र ठरवलंय. म्हणजे तुमची जी जागा आहे वर्षानुवर्ष जे जिथे तुम्ही राहत आलेलात, एक मिनिट, वर्षानुवर्ष जे तुम्ही राहत आलात, तिथे तुम्ही मुंबईत कामं केली, तुम्ही मुंबईत तुमचं आयुष्य घालवलं, आणि आता एका रात्रीत अदानी समूह येणार, धारावीचा पुनर्विकास होणार, धारावीचा पुनर्विकास होणार. जे उद्धव साहेबांना पाहिजे, जे मला पाहिजे, ते आहे की पुनर्विकास म्हणजे तुम्हाला तुमची घरं पहिली मिळाली पाहिजेत, मग धारावीचा विकास झाला पाहिजे, मग अदानीचा विकास झाला पाहिजे. तुमचा विकास पहिला, धारावीकरांचा विकास पहिला. पण आज काय होतंय की साधारणपणे आपण पाहतोय 1 जानेवारी 2000 सालापर्यंत जे असतील ते पात्र, त्याच्यानंतर सगळे अपात्र, त्यांना घरं घ्यायला लागणार, विकत घ्यायला लागणार. तुम्हाला स्लम इकडून उचलून तुम्हाला घरं देण्याच्या ऐवजी पाठवणार कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडवर. कोणालाही आपल्याला डम्पिंग ग्राउंडवर जायचं नाही. जर आपल्याला डम्पिंग ग्राउंडवरती जागा देणार असतील तर माझी पहिली मागणी ही आहे की तिथे 2 बंगले बांधावे. एक अदानींनी स्वतःसाठी बांधावा, दुसरा जे धारावी रिडेव्हलपमेंटचे सीईओ आहेत त्यांच्यासाठी बांधावा. पहिलं त्या दोघांनी तिथे 6-6 महिने राहावं, मग आपल्याला त्यांनी तिथे घरं दिली पाहिजे. पण आता हा लढा जो आहे, हा लढा आपण प्रत्येक ठिकाणी लढणं गरजेचं आहे. मीडियाच्या समोर तुम्हाला मुद्दामून आणलं मी खाली, कारण मीडियाच्या माध्यमातून जगभरात जायला पाहिजे की अदानी समूह मुंबईला कसं लुटत आहेत. मी तुम्हाला आज विचारत आहे, ठीक आहे, तुम्ही एकदा अदानीवर विश्वास ठेवलात, तुम्ही सर्व्हे करू दिलात, उद्या अदानीची लोक तुमच्या घरावर येतील, धारावी रिडेव्हलपमेंट प्लॅनचे जे लोक आहेत ते तुमच्या घरावर येतील, घरातून बाहेर काढायला प्रयत्न करतील. तुम्ही घराच्या बाहेर जाणार आहात? तुम्ही अदानीवर विश्वास ठेवणार आहात? तुम्ही महाराष्ट्र सरकारवर विश्वास ठेवणार आहात? भाजपवर विश्वास ठेवणार आहात? जर ते आले तर आम्हाला हाक मारा. त्यांना आपण परत तशाचं तसं पाठवलं पाहिजे. जे काही हातात येईल ते घेऊन तुमचा स्वतःचा तुम्ही डिफेन्स केला पाहिजे, कारण तुम्हाला कोणी त्या घराबाहेर काढू शकत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागण्या ह्या 2च आहेत आणि स्पष्ट आहेत. एक म्हणजे प्रत्येक धारावीकराला पात्रता ही झालंच पाहिजे. आता कट ऑफ डेट ही 2022 ची झालीच पाहिजे, त्याच्या आधीची नाही, बरोबर ना? सगळे पात्र झालं पाहिजेत. आणि दुसरी म्हणजे प्रत्येक धारावीकराला धारावीच्या बाहेर नाही तर धारावीतच घर मिळालं पाहिजे, हक्काचं घर मिळालं पाहिजे, बरोबर आहे? उदरी घर चाहिए. कारण तिथे आपल्याला अनेक समाज राहतात, तिथे हिंदू राहतात, मुस्लिम राहतात, मराठी राहतात, गुजराती राहतात, तमिळ राहतात, तेलुगू राहतात. पण भाजप सगळीकडे काय सांगते तर तिथे बांगलादेशी राहतात. तुम्ही मला सांगा, कोण बांगलादेशी आहेत का इथे? कोणी नाहीये. पण भाजपचा जो अपप्रचार चालू आहे, तुम्हाला घराच्या बाहेर पाठवायला, म्हणजे तुमची जागा घ्यायची आणि जगातलं सर्वात श्रीमंत व्हायचं, हे तुम्ही करू देणार आहात? म्हणून तुम्ही लढायला जर तयार असाल तर मी तुम्हाला आज शब्द देतो की तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढायला तयार आहोत. पण ही जी एकजूट आहे ती तशीच पाहिजे. धारावी बचाव समितीमध्ये जे कुठलेही पक्ष असतील आपण सगळे एकत्र राहूच. पण आज भाजपमधले पण जर कोण मुंबई प्रेमी असतील त्यांना पण मी अपील करतोय की हे सगळे वर्षानुवर्ष मुंबईत राहत आलेले आहेत. मुंबईची वाढली, मुंबईची प्रगती झाली, मुंबईची प्रगती ह्यांच्या हातामुळे सगळ्यांमुळे झालेली आहे. हे ना घराबाहेर काढायचा विचार केला तर याद राखा, पहिलं लढायला येऊ, आम्ही सगळे येऊ, मग आमच्याकडे तुम्हाला पुढे जायला लागेल. तयार आहात? धारावीसाठी लढायला तयार आहात? एकीसाठी तयार आहात? एकजूटसाठी तयार आहात? ठीक आहे, मग आता इथेच थांबतो. पण ही लढाई थांबणार नाही. मी तुमच्या सोबत आहे, उद्धव साहेब तुमच्या सोबत आहेत, आणि मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, धारावीसाठी आपण एकत्रच लढायला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. मी त्याच्याबद्दलच बोललो, सगळ्यांबद्दलच बोललो.